हो, काय सांगाल आपल्यावरती समाजाच्या वतीने आपला जाहीर निषेध काल समाजाने केलेला आहे, त्यावरती काय मत आहे आपलं? मी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद रुले दिनांक 21 तारखेपासून मी आमरण उपोषणासाठी बसलो होतो। 25 तारखेला माझं उपोषण भीष्म पितामह MT बाबा लुले यांच्या हस्ते व समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हुजरीमध्ये माझं उपोषण सोडण्यात आलं। काही समाजकंटकांनी व काही बाबांचे जे मुलगा आहे गणेश लुले यांनी माझ्यावर आरोप प्रत्यारोप दुसऱ्या दिवसापासून उपोषण सुटल्यानंतर 26 तारखेपासून आरोप प्रत्यारोपची फायरिंग सुरू केली आणि समाजात तेढ निर्माण करण्याची परिस्थिती उद्भवली। त्यामुळे मला गणेश लुले यांनी मी जेव्हा जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये असतानाच उपोषणाचं अर्ज देण्यासाठी गेलो असता की माझं उपोषण सुटलं, तेव्हा जिल्हा पेठच्या हद्दीमध्ये मला फोन आला गणेश मुरलीधर लुले यांचा। तर मला सदर जीवे ठार मारण्याची धमकी आली की तू कुठं आहे, तुला मारून टाकेल, आज एकतर तू राहशील एकतर मी राहील, अशा शब्दामध्ये त्यांनी मला फोन करून माझ्या आईबद्दल की माझ्या आईला सुद्धा घाणघाण प्रकारच्या शिव्या दिल्या। गणेश लुले हा काय त्यांची शिकवण घेत आहे आणि काय त्याला असे संस्कार भेटले आहे की तो बाबांचं नाव कमवण्याच्या ऐवजी बाबांचं नाव गमावत आहे आणि समाजात तेढ निर्माण करत आहे। काल जो माझ्याबद्दल निषेध करण्यात आला त्याच्यामध्ये माझ्याकडे सबूत पुरावे आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की त्यांनी मला कशा प्रकारे माझ्या आईला कशा प्रकारे घाणघाण शिव्या दिल्या। हा माझा वैयक्तिक काय त्यांच्या परिवाराशी वाद नाही किंवा कुठल्याही प्रकारचा हे वाद नसल्यामुळे मी फक्त समाजाचा हा एक आपलं जे काही भोंगड कारभार चालू होता हा फक्त समाजाच्या समोर निर्देश आणला मी आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केला। माझ्या उपोषणाच्या माध्यमातून 5 दिवसाच्या ज्या माझ्या मागण्या होत्या या धर्मदायिकाकडे त्यांनी रीतसर कंप्लेंट अर्ज दाखल केला आहे किंवा निवडणूकची प्रक्रिया असेल या प्रवृष्टीमध्ये धर्मदायिकामध्ये प्रकरण चालू आहे। जो काही समाजाबद्दलचा जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गणेश लुले यांनी हा खूप चुकीच्या पद्धतीने केला। मी गणेश मुरलीधर लुले असे सांगू इच्छितो की ज्या भानगडी चालू आहे समाजाच्या, ह्या समाजाच्या निव्वळ माझ्या वडिलांवर ताशेरे ओढले जातात, नंतर त्या वडिलांचा अपमान केला जातो, त्याच्याकरता मी ही आज पत्रकार परिषद घेत आहे। मित्रांनो, मी 1980 सालापासून माझे वडील ज्यापासून समाजात काम करत आले त्यानंतर त्यांनी पदं भूषवल्यानंतर त्या ज्या वास्तूवर आज हे दावा करताय, वास्तूकरता भानगडी करताय, हे सगळं खोटं आहे। अहो, ज्या माणसाने मेहनत घेतली, ज्या माणसाने हे केलं, 1980 सालापासून हा मनुष्य तिथे काम करतोय आणि त्या माणसावर तुम्ही ताशेरे ओढताय। अरे थोडी शरम वाटली पाहिजे की 2,500 रुपये खाणार आहे का तो? त्या माणसाने हजारो रुपये त्या समाजाकरता बलिदान केले। तो मनुष्य पंढरपूरला गेला आणि पण समाजाची सेवा करत राहिला 45 वर्ष, तर तुम्हाला थोडीशी लाज नाही तर शरम वाटली पाहिजे। आला का लक्षात? ताशेरे ओढताना 1980 त्या जागेवर समोर झोपडपट्टी होती, ही झोपडपट्टी आमच्या स्वतःच्या वडिलांनी नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या आयुक्त नाशिक आयुक्तांना भेटून सना तिथून लेटर घेऊन सना मुख्याधिकाऱ्याला साजरी केली आणि ती झोपडपट्टी उचलली। ही सत्यता समाजाला का सांगत नाही तुम्ही? आला का लक्षात? नाहीतर तिथे सुतारांना 1 मिनिटाची सुद्धा एंट्री नव्हती त्या जागेमध्ये, एवढे आमच्या वडिलांनी काम केलं। त्याच्यानंतर दुसरा सामूहिक विवाह झाला, त्या सामूहिक विवाहामध्ये मी स्वतः 6,000 किलोमीटर गाडी चालवली, प्रत्येक समाज बांधवांना मी फिरायला भेटलो आणि त्यातून त्या कार्यातून आम्हाला 6 लाख रुपये शिल्लक राहिले। 6 लाख रुपये शिल्लक राहिल्यानंतर ते 5 वर्ष 7-8 वर्ष बँकेत ठेवून सना त्याचे 11 लाख रुपये झाले। 11 लाख नंतर त्याच्यानंतर आमच्या जे प्रमुख कार्यकर्ते होते यांनी 1.25 लाख रुपये वर्गणी देऊन सना ती वास्तू उभी केली आणि त्याच्यानंतर लुले आमचे बाबांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांकडनं कमीत कमी 6 ते 7 लाख माझ्या वैयक्तिक बाबांनी वैयक्तिक नातेवाईकांकडनं जमा केले, तेव्हा ती वास्तू तयार झाली। बिल्डिंगची परवानगी होती, बिल्डिंगची परवानगीची आहे ना, बिल्डिंगच्या परवानगीला 4 लाख ते 4.5 लाख रुपये लागत होते। त्या बिल्डिंगला आम्ही
रिपेरिंग म्हणून, आणि आजपर्यंत कोणतीही नगरपालिकेची आमच्याकडे अपील किंवा कोणतंही आलं नाही की बुवा इंडिलीग बांधकामे नोटीस आली नाही आहे. आणि कशाकरता आरोप आहे, कशाकरता? चेंजिंग रिपोर्ट हे 1964 सालापासून झाले नाही आहे, झाले नाही, ही चुकी झालेली आहे, हे तर आम्ही मान्य करतो. आणि पूर्ण समाज पण सांगतोय की 1964 पासून चेंजिंग रिपोर्ट झाला नाही. काय वेळोवेळी आमच्या वडिलांनी धर्मदाय आयुक्ताला दरवर्षाचा अहवाल सादर केलेला आहे, प्रोसिडिंग सादर केलेली आहे. आणि तिच्यामध्ये धर्मदायाने कधीही ताशेरे ओढले नाही की बाबा तुमचा चेंजिंग रिपोर्ट नाही, म्हणून ते कळलं नाही, म्हणून तो चेंजिंग रिपोर्ट झाला नाही असं याचा अर्थ आहे. त्याच टायमाला धर्मदायाने एखाद्या दरवर्षाचा हिशोब देत असताना कधी तिच्यात नोटीस दिली असती तर तो चेंजिंग रिपोर्ट झाला असता. उपोषण सोडवायला एम.टी. लुले बाबा हे स्वतः आले होते का? हो, एम.टी. लुले बाबा हे स्वतः आले होते. यांना कुठेही बळजबरी करून कुठलाही प्रेशराईज करून आणण्यात न आलं होतं. त्यांनाही माहिती होतं की त्याची प्रकृती खालावती आहे आणि समाजाचं आपलं कुठेतरी देणं लागतं. या हिशोबाने बाबा स्वतःहून आले, दीक्षित साहेबांसोबत गाडीवर आले, त्यांच्या नातूसोबत आले आणि उपोषणचा ज्यूस देऊन माझं उपोषण सोडलं. ज्या उपोषणकर्त्यांनी डुप्लिकेट उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं, ज्या माणसाबद्दल तुम्ही उपोषण करताय त्याच माणसाकडनं तुम्ही उपोषण सोडून घेता, म्हणजे किती शरमनाक गोष्ट आहे, किती शरमनाक गोष्ट आहे की ज्या माणसाकडनं तुम्ही उपोषण त्याच्या लिहिता ते की लुले फॅमिली आपलं घराणेशाही नको, हिशोबाकरता तुम्ही धर्मदायाला आयुक्ताला अर्ज दिला, त्यानुसार तारीख मिळाली, त्या तारखेला उपोषण सोडायला धर्मदाय आयुक्ताचा मनुष्य प्रशासन अधिकारी म्हणून लागतो. आणि हे कोणत्या हिशोबाने तुम्ही एम.टी. लुलेंकडनं सोडून घेतलं? कार्यकारिणीची याच्यात कोणतीही सहमती नसताना एम.टी. लुले बाबांकडनं कसं काय उपोषण सोडून गेलं? बरेच प्रश्न आहे असे. त्यांनी माझ्या पत्नीलासुद्धा विचारलं नाही की आम्ही बाबांना घेऊन जात आहे बुवा. आणि ह्या गल्लीतला प्रकार सगळ्या बायांनी प्रकार बघितला, बायांनीसुद्धा सांगितलं की त्या माणसांची नजर तीक्ष्ण होती दादा, बाबा कसं काय आम्हाला काही कळालं नाही म्हणून चालले बुवा, कारण आमच्याकडे येणारे जाणारे एवढे की त्यामुळे बायांची नजर बायांनी पाहिलं की बुवा समाज बांधव असेल कोणी घेऊन गेले बुवा यांना जबरदस्ती. पण बाबा जेव्हा दवाखान्यात पडले तेव्हा तो प्रकार उघडीस आला की यांना दादागिरी करण्यात आली बुवा. त्यांच्या मानसिकतामुळे बाळासाहेब हे रात्रभर मुक्कामी राहून जे टॉर्चर केलं ना साहेब, त्याच्यामुळे आमचे वडील उपोषण सुटल्यानंतर जो प्रकार झाला आणि त्याच्यामुळे आमचे वडील दवाखान्यात माझी स्वतःची पत्नी ब्रेन हॅमरेजने तिला त्रास चालू झाला म्हणून तिला आता औरंगाबादला ॲडमिट केलेली आहे. तिच्या बहिणींकडे ती आहे आजच्या पोझिशनला. आलं का लक्षात? हा इतका त्रास झाला आहे मला, भयानक झालेला आहे. आलं का लक्षात? त्या त्रास तुमची याच्यावरती काय कारवाई असेल याच्या पुढे? या कारवाईला मी उत्तर तर द्यायला तयार आहे, पण आमच्या वडिलांचं आजही म्हणणं आहे मी समाज बांधवांवर कधीही अन्याय करणार नाही, त्यामुळे आम्हाला शांत राहावं लागते. तरीही यांनी माझ्याबद्दल जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट मारली, त्याच्याबद्दल मला काहीच नाही. मी संतापाच्या अभावी बघा याच्यात मी मेळ घालण्याचा खूप प्रयत्न चालला. यांचा वाद आहे अध्यक्षाशी, अरुण जाधव यांच्याशी. मग तुम्हाला बाबा त्याच्याशी वाद आहे ना, त्याच्या घरी जाऊन सणा हे करा ना, तुम्ही दादागिऱ्या करा, काय करायचं का मग काय. यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अरे माझ्या घरी माझा बाप आजारी, माझी बायको आजारी, मी संतापाच्या भरात देणारच आहे ना. अहो मी रडला अक्षरशः साहेब, त्यांच्या दोन इंचो भीक मागितली की माझ्या बाबांना त्रास देऊ नका तुम्ही. रडलो मी बोर्डिंगवर, रडलो आहे की बाबा माझ्या वडिलांना त्रास देऊ नका तुम्ही, आणि जे असेल ते सत्य आहे आणि हिच्यात पैसे खाल्लेले असतील तर ते सिद्ध करा. त्या दिवशी मी फाशी घेईन म्हटलं माझ्या बापाचं, म्हणजे मी हुतात्मा होईन बुवा. मी रडलो अक्षरशः दोघींजवळ. बघा यांनी आरोप केले आहे ते अगदी चुकीचे आरोप केले आहे की एम.टी. बाबा लुले यांच्या घरी समाजाचे जे ज्येष्ठ मंडळी असेल, श्रेष्ठ मंडळी असेल, यांची पहिले एक बैठक घेण्यात आली की उपोषण सोडण्यासाठी कसे जायचे, काय जायचे. तर त्यांनी समाजाच्या घरी, त्यांच्या घरी CCTVचे कॅमेरे लागले आहे बाबांच्या घरी. ते जर असं म्हणत असेल की गावगुंडा आणून बळजबरी करून प्रेशराईज आणून उपोषण सोडण्यात आलं. एम.टी. बाबा गेले, पण मी चिडण्याचं कारण काय आहे? ठीक आहे, माझ्या वडिलांना जो मध्यस्थी होता हा उचलून सणा घेऊन गेलेला आहे. माझ्या मध्यस्थी कोण? बाळासाहेब वाघ. नाही, आमचे सुतार समाज जनजागृती संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब वाघ हे समाजाचे एक त्यांचं महाराष्ट्रामध्ये संस्था आहे
आणि त्यांनी बघितलं की हा वाद विकोपाला जातोय, जळगावकरांकडनं हा वाद सुटत नाहीये, वाद चिघळतो आहे आणि प्रमोद रुले यांची तब्येत खालावते, म्हणून त्यांनी एकोप्याने बाबाच्या घरी स्वतःहून रात्रभर मुक्कामे असून त्यांच्याशी चर्चा करून समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते बोलून चर्चा करून हे उपोषण माझं सोडण्यात आलं. बाळासाहेब वाघ हे तोडी पाणी करणारे मेंबर आहे. आलं का लक्षात? यांनी पहिले नाशिका सेवाभावी संस्था ओपन केली. त्या संस्थेत काय त्यांचा भ्रष्टाचार झाला ते मला माहीत नाही. मग त्यांचं ते दुकान बंद झालं. यांनी लगेच जनजागृतीचं दुसरं दुकान चालू करलं. असा तो व्यक्ती आहे. आलं का लक्षात? तो व्यक्ती असा आहे. बाळासाहेब वाघ यांना येण्या जाण्यासाठी 20,000 रुपये खर्च देऊन त्यांना इथं आणलेलं होतं बाबा, अशी सूत्रांची. जर कधी विरोधकांची अशी भूमिका असेल की 20,000 देऊन बाळासाहेबांना मागवलं गेलं असेल तर त्यांनी तसे 20,000ची चौकशीमध्ये कुठलं बँकेचं स्टेटमेंट, फोनपेचं रेकॉर्ड किंवा आमच्या कॉल रेकॉर्ड, आम्ही त्यांना स्वतःहून फोन केला, असं काही कुठलं तरी कॉल रेकॉर्डचा सबूत दाखवण्यात यावं. त्यांनी त्याला यांनी काय दिलं काय नाही याचं कधी ट्रूप नसते पैशांचं. आलं का साहेब? हे कोणतं किती मॅनेज झाले काय मॅनेज झाले मला माहिती नाही. बाबांना यांना रात्रभर राहून सणा इतकं टॉर्चर केलं आणि माझ्या स्वतःच्या बाईलासुद्धा टॉर्चर केलं आणि त्या टॉर्चर करून सदा शेवटी बाबा वैतागाच्या मारे 1 वाजता त्यांना माझ्या घरातून, मी एक्सपोर्टचं जर्मनीचं एक्सपोर्ट उचललेलं होतं, माझ्या मागे यांनी माझ्या वडिलांना घेऊन सणा हे बोर्डिंगवर गेल्याबद्दल मला काही वाटलं नाही. पण यांनी उपोषण सोडल्यानंतर जो कार्यक्रम केला, जो कार्यक्रम म्हणजे बाबांकडनं चाबी हिसकवण्याचा प्रकार, मारामारीचा प्रकार, मग शेवटी माझ्या मुलाने वीट उचलली म्हणून माझ्या वडिलांचा जीव वाचला त्या दिवशी. याच्यामध्ये जी साक्षात तुम्हाला जे प्रश्न सांगण्यात आलं, हे साक्षात चुकीचं दाखवण्यात आलं. MT बाबा हे स्वतः त्यांच्या नातूसोबत आणि आमचे संजय दीक्षित साहेबांसोबत ते त्यांच्या गाडीवर बसून आले आणि आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत की बाबांनी उपोषण सोडलं, त्यांच्या मर्जीने सोडलं, त्यांच्या हाताने मला ज्यूस देऊन माझं उपोषण सोडण्यात आलं. हे कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम करलं. ठीक आहे, तुम्ही कायद्याने चाबी घेऊ शकता. 48 प्रमाणे समाज हे धर्मदाय आयुक्ताकडे जाऊन सणा निवडणूकची मागणी केली. तसं तुम्ही कोणता धर्मदायाचा 32 का, मला तो कायद्याची एवढी माहिती नाही. नाही का कायद्याची माहिती नाही. त्या कायद्यानुसार त्यांनी अर्ज केला असता धर्मदायाला, त्यांना 4 दिवसात चाबी भेटली असती ना साहेब. आळमार्गाने का तुम्ही म्हणजे चाबी जबरदस्ती उचलून पण आणायचं, त्यांना धमकवायचं बी, चाबी बी घ्यायची. अरे कायद्यानुसार चाला ना. कायद्याची लढाई तर कायद्याने लढा ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय. त्याच्यात जर धमकावला असेल किंवा बळजबरी करण्यात आणला असेल तर योग्य कायदेशीर कारवाई त्यांनी पण आमच्यावर करण्यात यावी. की जो घोटाळा होता विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ ही 181 ही फक्त रजिस्ट्रेशन संघटना आहे, पण अद्यापही याचे चेंज रिपोर्ट, महानगरपालिका परमिशन, हिसाबाचा घोड, भांड्यांची देवाणघेवाण, समाजावर होणारा अन्याय अत्याचार, घराणेशाही, घराण्यातले सदस्य टाकले गेले. याच्यामुळे मी 5 दिवस उपोषण केलं आणि जे केलं ते धर्मदायिकतेमध्ये त्याची वाचा फुटली, समाजासमोर यांच्या भांडा उघड झाला, म्हणून आज या लोकांनी मला धमकी देण्याचा प्रयत्न केला. सदरू पत्रकार बांधवांनो, मी असं सांगितलं, माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलाला काही झालं आणि वडिलांना काही झालं तर याची जबाबदार सदरू उपोषण करता राहील.